विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता इंग्लिशला तर सुरुवात केली पाहिजे. केली नसेल तर आज तर केली पाहिजे. बरोबर आहे. ग्रामर जास्त नसतं ना. रायटिंग स्किलवर जास्त फोकस ठेवला पाहिजे ना. अरे मला इंग्लिशचं काही माहितीच नाहीये. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय तुम्हाला YouTubeवर असं बेस्ट चॅनल जे असेल, ओके, जे तुम्हाला इंग्लिशसाठी गाईडन्स करेल, तिथं नक्की फॉलो करा. ओके. पण मला तुम्हाला ना डेली टार्गेट द्यायचंय. हा व्हिडिओ तयार करतोय. तुम्ही सकाळी पहाटे काही जण हा व्हिडिओ बघत असेल, पण आदल्या दिवशी रात्री मी हा व्हिडिओ तयार करतोय बरं का. म्हणजे चेहऱ्यावर त्यामुळे तुम्हाला फ्रेशनेस थोडासा कमी जाणवेल. पण याच्या अगोदर 1 तास, सव्वा तासाचं छान असं एक लाईव्ह सेशन झालंय बरं का. तुम्ही नव्हता जॉइन, हां, मान्य आहे. मी काही नोटिफिकेशन दिलंच नाही. अचानकच ठरवलं चला लाईव्ह सेशन घेऊया. 9 9:15 वाजले सुरू करायला. तरी पण मी सांगू का, पहिल्याच मिनिटात 100-150 मुलं जॉइन झाली. ओके. आणि हे माझ्यासाठी जरा अनपेक्षित होतं. म्हणजे एवढी मुलं माझी वाट बघत होते. मग याचा अर्थ मी ठरवलंय मग, मी लाईव्ह सेशन घेणार आहे आणि फिजिक्स जेव्हा होईल ना आपला पेपर, फिजिक्सचा पेपर, म्हणजे इंग्लिश नंतर जेव्हा फिजिक्सचा पेपर होईल, तो मधला जो वेळ आहे ना, तर 4 मार्काचे मोठे क्वेशन्स असू देत, डेरिव्हेशन्स असू देत, सगळं इतकं छान समजावून सांगणार आहे. मी तुम्हाला सांगतो, की पण तुम्ही काही झालं तरी फिजिक्स आत्ता करूच नका रे बाळांनो आणि केमिस्ट्री आणि मॅथ्सच करा ह्या पुढच्या 3-4 दिवसात. की फिजिक्स अगोदर केलंय तुम्ही, तेव्हा आता करायची गरज नाहीये. आणि मॅथ्समध्ये पण मी तुम्हाला सांगतो, की थेरम इतकी छान करा, की एक्झाममध्ये 5 मिनिटात एका थेरमची रिव्हिजन व्हायला पाहिजे. बघितलं-बघितलं आठवलं पाहिजे. असंच मी कालच्या लाईव्हमध्ये शिकवलंय बरं का. बघा तुम्ही लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन YouTubeवर आपल्या चॅनलवर कालचं लाईव्ह तर बघाच. तुम्हाला मॅथ्सचे थेरम मिळतील. कुठले घेतलेत माहिती का मी? मेडियन्स आर कॉन्करंट, अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट, अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट, व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपाइपड, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. 5 झाले. इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन 7 झाले लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मी एरिया अंडर कर्व्ह, इलिप्सचा एरिया कसा काढायचा, सर्कलचा एरिया कसा काढायचा असं शिकवलंय. आणि मी मुलांना आश्वासन दिले, की नेक्स्ट डेमध्ये म्हणजे आज संध्याकाळी 9 वाजता 9, 9:15 होतील बरं का. थोडंसं इतकं लेट असं एका मुलाचं कॉमेंट होतं. लई उशीर होतोय. एका मुलाचं कॉमेंट होतं, की तोपर्यंत डाटा संपून जातोय. ओके, मान्य आहे मला. पण आता काय होतंय माझं दिवसभराचं शेड्यूल मी काल लाईव्हमध्ये बोललोय. सकाळी 6:30 ला माझं सेशन स्टार्ट होतं बरं का. 6:30 ते 8, 8 ला थोडासा ब्रेक. तेव्हा मी गोशाळेत जाऊन येतो. त्याच्यानंतर 8:30 ते 10, 10 ते 11:30, पुन्हा 12:30 ते 2, पुन्हा 2:30 ते 4, पुन्हा 4 ते 6, 6 ते 8, 8 ला थोडासा ब्रेक की लगेच आपलं लाईव्ह सेशन येतंय. म्हणजे पण एनर्जी आहे बरं का माझ्याकडं. कारण कमेंट्स बिलकुल खराब असे येत नाहीयेत. सगळे बेस्ट कमेंट येतायत. आणि काल तर काय झालं तुम्हाला सांगू का लाईव्ह सेशनमध्ये, की मला प्रत्येक ठिकाणी बरं का मी तुम्हाला सांगू का माझ्या वडिलांची की नाही दर वर्षाला 2 वर्षाला बदली व्हायची. तर माझं पहिलीचं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालंय. 4थीला मी कागलला होतो. 5वीला मी जतला होतो. 8वीला मी कवठेमहांकाळला होतो. एकदम बालवाडीला मी तासगावमध्ये होतो. त्याच्यानंतर दहिवडी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शिक्षणासाठी मी बुदगावमध्ये होतो आणि कराड माझा आजोळ आहे. इथल्या सगळ्या ठिकाणची मुलं जॉइन होते बरं का. म्हणजे मला असं वाटलं, की काय विचारूच नका मी ऑफलाईनमध्ये शिकवतोय. हे बघा, नवीन आहे मी या क्षेत्रात, ऑनलाईनमध्ये लाईव्हच्या क्षेत्रात. पण मला जाणीव झाली काल रात्री मी बोललो सुद्धा, की नेक्स्ट बॅचचा तर खूप फायदा होणार आहे. त्यांना डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत बरं का, डेली. त्याच्यामुळं काय होणार आहे ती बॅच थोडीशी लकीच असणार आहे. बरं माझी शिकवण्याची मेथड पण काल बऱ्याच मुलांना आवडली. मी मॅथ्समध्ये थेरम शिकवताना असं शिकवतोय, की ते लक्षातच राहिलं पाहिजे. ओके. वेळ थोडासा कमी आहे रे, पण लाईव्हमुळं फायदा होणार आहे बरं का आपल्याला. म्हणजे एक्झामच्या काळात खूप फायदा होणार आहे. मग आज तुम्ही मॅथ्सचे सगळे थेरम कराल का एकदा परफेक्ट परत? कराल नक्की. आणि मी आज काय ठरवलं माहिती आहे का माझ्या क्लासमध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. नॉर्मल डिस्ट्रिब्युशन नावाचा एक पण प्रकार असतो बरं का. प्रोबॅबिलिटी मधलाच सगळा पार्ट आहे हा. हे मी घेणार आहे कारण हे ऑलमोस्ट 10 मार्काला आहे बरं का. आणि मी जमलं तर तुम्हाला सांगू का याच्यावरचे YouTubeवरचे व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी शेअर करतो किंवा तुम्ही YouTubeवर सर्च करा. आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत बरं का हे. वन शॉट लेक्चर्स आहेत. आणि उरलेला त्यातला जो काही पार्ट असेल, ते मी लेक्चर्स अपलोड करेन बरं का. मग बघा, माझी इच्छा आहे, की आज तुम्ही केमिस्ट्री आणि मॅथ्स याच्यावरतीच फोकस करा. तर केमिस्ट्रीला काय टार्गेट देऊ तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगू का? बघा मी काय केलं. आता कोल्हापूरमधलं बेस्ट कॉलेज आहे विवेकानंद कॉलेज. त्यांचे 3 पेपर माझ्याकडे अवेलेबल होते. ए, बी, सी आणि वाय-सीचा पण एक पेपर अवेलेबल होता म्हणूया आपण, डी म्हणूया आपण. जेव्हा मी 4 पेपरचं एनालिसिस केलं, मुलांना त्यातले सगळे प्रश्न फळ्यावर लिहून दिले, की हे करायचे आहेत तुम्हाला म्हणून ऑफलाईनमध्ये. आणि नंतर सहज म्हणलं मुलं चला जुलै 2023 चा पेपर बघूया आपण.
मार्चचा पेपर बघूया. नंतर माझ्या लक्षात आलं, की यातले 90% क्वेशन्स या 4 पेपरमधलेच आहेत. ओके. मग यांनी या पेपरमधले प्रश्न वर्षभरात घेतले. आता तुम्हाला गंमत सांगू का? याच्यातलेच प्रश्न पुन्हा मार्च 2024 ला असणार आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की 5 बोर्डचे झालेले पेपर आणि हे 4 पेपर विवेकानंदचे समजा किंवा वाय-सी आमच्या इथले किंवा तुमच्या इथे एखादं बेस्ट कॉलेज असेल. बास होतंय. पण केमिस्ट्रीचं ना तुम्ही पेपर डिस्कशन स्टार्ट करा बरं का. तुम्ही आता टॉपिक वाईज बघत बसू नका. घ्या पेपर. चला आजचं टार्गेट तुम्हाला देतोय. 4 तरी पेपर घ्या. कोणते प्रश्न करायचे त्यातले मी तुम्हाला सांगतो, की बघा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी काय यूज करतात? सिस्प्लॅटिन, ओके. गॅमा आयसोमर ऑफ BHC, लिंडेन हे असले प्रश्न शोधा. ते करा. खूप सोपे असतात, पण युजेस ऑफ हेलियम, आर्गॉन, निऑनचे युजेस आहेत, ते करा. युजेस करा, छोटे-छोटे प्रश्न करा. बाकी तुम्ही डायग्राम डेफिनिशन केलंय रे बाळांनो. आलं का लक्षात? मग आजचं टार्गेट काय? पेपर. मॅथ्सचं टार्गेट काय? थेरम. कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.